तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। चैत्यभूमीवर एकनाथ शिंदे अजित पवारांचे भाषण ऐनवेळी रोखले। अभिवादन सभेत नाराजी नाट्य। उपमुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार डावलणारे कोण तर्कवितर्क सुरू। दादर येथील चैत्यभूमीवर राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही भाषणे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगले। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती। बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा। डॉक्टर आंबेडकरांच्या पराभवात सावरकरांचा हात। मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य। आरक्षण मर्यादा हटवण्यासह काँग्रेसच्या केंद्राकडे 5 मागण्या। सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवणार, घरात घुसून संपवणार, भाईजानला पुन्हा धमकी। 580 अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार, परपगारही वसूल करणार। मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, कारवाईचे निर्देश। संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल। सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते। तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू, आदेश जारी। अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य। आयुष्यमान कार्ड नाही तो मोफत उपचार नाही, राज्याच्या तिजोरीवर ताण आणि केंद्राकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न। आशा सेविकांकडून कार्ड न काढणाऱ्यांना कारवाईची भीती। सरकारच्या मोफत आरोग्य सेवा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेच्या आधारावर रुग्णांवर उपचार केले जात होते। उपचारांवर केंद्र सरकारकडून 60% निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सक्ती केली जात आहे। लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार, अर्जांची पुन्हा 5 टप्प्यांमध्ये छाननी होणार। सवलतीच्या 31 योजनांमध्ये रुतली लालपरीची चाके। महामंडळाचे दरमहा उत्पन्न 900 कोटी अन खर्च 920 कोटी। लाडक्या बहिणी अन आजोबांची सवलत सरकारला डोईजड। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीमध्येही पॅनिक बटन। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, बस स्थानकांचेही होणार आधुनिकीकरण। वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, गँग मेंबरच करतील गेम, तृप्ती देसाईंचा मोठा दावा। रणजित कासरे यांच्या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली। मुंबई गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। आता टोल नाके राहणार नाहीत, 15 दिवसात नवीन पॉलिसी, तुमची तक्रार राहणार नाही, नितीन गडकरींची मोठी घोषणा। वर्षाअखेरीस सोने 1.30 लाखांवर जाणार, अस्थिरतेचा फटका। ट्रेंड वॉर चिघळल्यास सोने आणखीन वधारण्याचा गोल्डमन सॅचचा अंदाज। अपात्र आहात तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय, सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत। मान्सूनचे यंदा 5 दिवस आधीच केरळमध्ये आगमन। यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा।